तर अतिवृष्टीचा जळगावमधील केळी उत्पादक शेतकऱ्याला देखील मोठा फटका बसलाय। गिरणा नदीच्या पुराचं पाणी हे शेतात शिरलं आणि शेकडो केळीची झाडं जमीनदोस्त झाली। हे पाहून दिव्यांग शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। नुकसान भरपाई दिली नाही तर गिरणा नदीमध्ये जीव देईन असा इशाराच या शेतकऱ्याने दिला। तर यावेळेसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। आपण जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी काठावरती आपण आहोत। काल या ठिकाणी गिरणा नदीला फार मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता। त्या पुरामध्ये पूर्ण केळी बाग या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। पूर्ण शेती या ठिकाणी वाहून गेली। आपल्या सोबत आहे शेतकरी संतोष पाटील, हे अपंग आहेत। ते तरी सुद्धा या ठिकाणी शेती केळी बाग या ठिकाणी त्यांनी पेरलेली आहे। केळी लावली होती, माझी संपूर्ण केळी वाहून गेली। आता प्रशासनाचं काही करावं काही समजत नाही आम्हाला। आता काय करावं आम्हाला तेच समजत नाही। परिवाराची वागणूक, माझा अपंग माणूस आहे मी, मला काही समजायला मार्गच नाही। आता काय करावं, नाही तर मग एक नाही परेशानीने दिलं आम्हाला काही अनुदान म्हणून, तर नाही तर मग नदीत उडी घालून आत्महत्या करेन। शेवटी पर्याय नाही, कारण मी अपंग माणूस असल्यामुळे मला हे संपूर्ण माझी केळी गेली, ठिबक गेली, कपाशी गेली, संपूर्ण वाहून गेलं शेत। माझं 10,000 कोळ लागवडमधून फक्त 300-400 कोळ लागवड कामातून आहे, पण संपूर्ण। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।